नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लाईफ विथ डॉक्टर स्मिता ब्लॉग्समध्ये. खूप दिवसांनी व्लॉग करते, त्याच्यामुळे जर काही चुकलं तर प्लीज समजून घ्या. ही गुलाबांची फुलं दर महिन्याला मला मिळतात, तर ह्या गुलाबांच्या फुलांची स्टोरी आपण नंतर कधीतरी ऐकूया. हा 390वा बुके आहे, 390, तर त्याच्याविषयी कधीतरी नंतर. आज आपण करतो आहे पाटवडीची भाजी. महाराष्ट्रात खूप फेमस आहे पाटवडी. तर तुमच्याकडे पण कसं करतात मला सांगाल की माझी जी पद्धत आहे आणि तुमची पद्धत काय वेगळी आहे का? तर सकाळची आपली घाई सगळी किचनमध्ये ते सुरूच असते आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगळं करायला लागतं. तर इथे आपण पाटोडी करण्यासाठी जो मसाला असतो बेसिक तो वाटून घेतलेला आहे. गरम मसाला ज्याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेतो. गरम मसाल्यामध्ये दालचिनी, मोठी विलायची, नंतर कांदा भाजून घेतो आणि हे सगळं थोडं 4-5 लवंगा, 8-10 काळे मिरे भाजून छानपैकी त्याचा एक काळा मसाला वाटण करून घेतलेला आहे. आता आपल्याला जी पाटवडी करायची आहे त्याची आपण या वड्या करून घेऊ. तर थोड्याशा तेलामध्ये मी जिरं घातलं आणि त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि मिरची हे घालून आपण छानपैकी परतून घेऊया. आता हे परतलं की याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि हिंग असं घालून त्याच्यामध्ये एक साधारण 2 ग्लास पाणी घालून उकळी आणून घेऊ. त्याला थोडीशी हळद टाकली, हिंग छानपैकी परतलं की त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालू. तर मी अशी पाटवड्या करते, तुमची पद्धत काही वेगळी आहे का? गॅस कमी केला आणि पाणी टाकले त्याच्यामध्ये. आता परत दुसरा ग्लास पाणी घालू. हे साधारण 3 लोकांसाठी पाटवड्या करते मी. चिरलेली कोथिंबीर टाकली आणि याला छानपैकी ढवळून एकदा उकळी आणूया आणि त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं. आता इकडे त्याचा पाटवडी थापायला एका प्लेटवर छानपैकी तेल लावून घेतलं आहे स्टीलच्या, किंवा आपण परातीच्या मागच्या बाजूला पण लावू शकतो. बघा इथे छानपैकी उकळी आली आहे आणि हे पाणी छान उकळलं की आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ. एक साधारण 1-1.5 वाटी बेसन पीठ मी याच्यात घालते आणि टाकताना आपल्याला ते सतत ढवळायचं आहे, नाहीतर त्याच्या गाठी होतील. तर गॅस कमी केलेला आहे आणि स्लोवर त्याला सतत ढवळत राहायचं आहे. थोडंसं मला पातळ वाटलं म्हणून मी वरतून आणखी एखादा 1 चमचाभर बेसन घालते आणि याला छानपैकी आपण याच्या गुठळ्या फोडून याला मिक्स करून घेऊया. याला मस्त असं हळूवारपणे गाठी फोडत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण ज्याला परातीवर तेल लावलं होतं त्याच्यावर हा गोळा आता काढून घेऊ. याला खूप जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण उकळत्या पाण्यात टाकतो. याच्यावर मी तेल लावलं आणि थंड पाण्याचा हात लावत याला असं थापून घ्यायचं. थोडंसं व्यवस्थित थापायचं त्याला, म्हणजे आपल्या वड्या छान पडतील. मध्ये मध्ये थोडा गरम बेसन असल्यामुळे थंड पाण्यात आपण हात घालून असे छानपैकी थापून घेतलं आणि त्याला थोड्या वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग असंच हवेशीर ठेवून द्यायचं. आणि थोडा ते थंड झाल्या की आपण अशा आपल्या ह्या वड्या पाडून घ्यायच्या. अगदी आरामात वड्या पडतात त्याच्यामुळे असं डायगोनल किंवा डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी तुम्ही कशाही कापू शकता. तर मी अशा थोड्या डायमंड शेपमध्ये ह्याच्या वड्या पाडून घेते, पाटवड्या. अगदी छान होतात. फक्त ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे बेसन डाळ घरी दळलेली पाहिजे, कारण तुम्ही जर विकतच्या डाळीचं करायला प्रयत्न केला तर ह्या वड्या जमणार नाही. पुष्कळदा ते फसतात वड्या. त्याच्यामुळे ह्या अशा छान कडक स्टीफ अशा आपल्या वड्या, कडक म्हणजे चांगल्या वड्या तयार झाल्या ज्या विरघळणार नाहीत. तर इथे तेल गरम झालं, थोडंसं जिरं टाकलं, थोडंसं किंचित तेल जास्त आहे याच्यामध्ये, पाटवडीची भाजी असल्यामुळे. अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे 2 चमचे आणि आपले सगळे कोरडे मसाले टाकून घेऊया. हे कश्मीरी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, धणे पावडर, नंतर जिरे पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद आणि हिंग हे घालून एक छानपैकी याला आपण स्लोवर, हिंग पण टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया. आता हा आपले जे काळं वाटण होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि टाकून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं परत स्लोवर. आणि गॅस शक्यतो स्लो ठेवायचा, कारण आपले सगळे मसाले, इवन वाटणातले मसाले पण सगळे भाजलेले आहेत. एकीकडे भाकरीची तयारी,
नाचणीची भाकर, नाचणी आणि नागली पण म्हणतात ना नाचणीला, तर त्याची भाकर आपण इकडे करून घेतोय. पाटवडीची भाजी आणि नाचणीची भाकर भन्नाट कॉम्बिनेशन लागतं. एकीकडे भाजी सुरूच आहे आपली तयारी भाजीची, इकडे मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी त्याला परत ढवळून घेतलं स्लोवरच. आणि हा परत एक गरम मसाला माझा कोरडा मी घरी करून ठेवत असते. जे कधी सॅटर्डे संडेला अशा थोड्याशा मसालेदार भाज्या केल्या की त्याच्यामध्ये तो मी वापरत असते. कोरडा काळा मसाला. मागे त्याच ज्याच्यामध्ये कांदे भाजले होते त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं त्याच कढईत, आणि ते आपण एक साधारण ग्लासभर पाणी मी ह्याच्यात घातलं आणि यालावर परत छान स्लोवर शिजू द्यायचं आहे. आता आपल्या ज्या पाटोड्या रेडी होत्या, ज्या आपण मगाशी पाटोड्या कापल्या, त्या आता फक्त रश्श्यात सोडल्या की झालं. थोडा वेळ छान त्याला उकळी येऊ दिली पाण्याला, आणि उकळी आली की आता आपण हे असं एक एक करून सोडूया. तर जसं मी म्हटलं, जर तुमच्या वड्या चांगल्या जमल्या तर त्या रश्श्यामध्ये विरघळणार नाहीत. पण जर विकतचं पीठ असलं किंवा खूप जुनं पीठ असलं तर त्याच्या वड्या विरघळू शकतात. त्याच्यामुळे ते पाटवडी कमी आणि पिठलंच जास्त होईल. तर फ्रेश घरची दळलेली डाळ असेल तर पाटवड्या खूप छान होतात. तर ऑलमोस्ट आपल्या पाटवड्या झालेल्या आहेत. एक पाच पण नाही, 2 मिनटं वगैरे याला वाफ आली की थोडीशी आपण वरतून कोथिंबीर भुरभुरून ती आपण खायला घेऊ शकतो. तर ही छानपैकी सॅटर्डे संडे स्पेशल पाटवडीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझं करताना काही चुकलं का, किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला सांगा. आणि उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये काम करणं म्हणजे एक मोठं दिव्य असतं. घामाघूम होत. चला, आपली एनिवेज आपली छानपैकी भाजी मस्तपैकी रटरट शिजते. ही भाजी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण बघा, ह्या अजिबात पाटवड्या तुटत नाहीत किंवा विरघळत नाहीत. जर तुमचं बेसन चांगलं असेल तर, डाळीचं पीठ चांगलं असेल तर इकडे आपली भाकरी पण मस्त टम्म फुगलेली आहे. आता ताट वाढायला हरकत नाही. चला आपण ताट वाढून घेऊ. बघा, ताट झालं आहे तयार. पाटवडी आपली, नाचणीची भाकरी, कांदा, काकडी, लिंबू असं मस्तपैकी बेत तयार झाला आहे. तर चला या मंडळी जेवायला. आणि कसं वाटलं तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. काय चुकलं असेल तर ते पण सांगा. या जेवायला. नमस्कार. पुन्हा भेटू, आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.